होत आहे. या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाभाऊंच्या साहित्यावर ज्यांनी PhD केलेली आहे आणि जे वाढवण्याच्या यशवंत महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत, आमच्या महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक समीक्षक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विष्णुभाऊ कांबळे, ज्यांच्या संकल्पनेतून ह्या गावाचं सगळं रूप बदललेलं आहे. या गावचे सरपंच म्हणून त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि एक चांगला आदर्श माणूस कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे विष्णुभाऊ. आज ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यामुळं आज आम्ही या गावात आलेलो आहोत. या सभेमध्ये ज्यांची आपण शाहिरी ऐकली, महाराष्ट्राचे प्रबोधनकार शाहीर अंकुश शिंदगीकर, क्रांती माध्यमिक विद्यालयामध्ये ते सहशिक्षक आहेत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ते राज्य कार्यकारी सदस्य आहेत. दुसरे आमचे शाहीर ज्यांनी या प्रबोधन यात्रेचं संकल्प गीत लिहिलं, ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूबर, गीतकार, विद्रोही कवी घाव हा ज्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, सतीश नाईकवाडे सर, ज्यांचं संचलन या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांच्यामुळं आज आम्ही संपूर्ण या तालुक्यामध्ये फिरलो. जवळपास 12 गावांची निवड आम्ही केली आणि या उदगीर, जळकोट, घोणशी, देवणी परिसरामध्ये फक्त मातंग समाजाच्या आपल्या सर्व बंधू भगिनींचं दर्शन आम्ही घेतलं आणि ही यात्रा या ठिकाणी काढू शकलो. ते आमचे सफल असे मित्र प्राध्यापक चंद्रकांत मोरे सर, ज्यांचं आता आपण मनोगत ऐकलं. ते इंजिनियर आणि आपल्या जवळच्याच वाढवणा खुर्द या गावाचे सुपुत्र इंजिनियर अरुण गोटबुकले सर, आमचे ज्ञानोबा माऊली या गावचे आमचे राजीव किनीकर पत्रकार, तसेच आमच्या या गावचे भाचे जयदीप लोंढे, उपस्थित सर्व माय माऊल्यांनो, भावांनो आणि बंधूंनो, मायबापांनो. खरं म्हणजे महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिलचा आणि महात्मा फुल्यांचे शिष्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलचा आणि म्हणून हा एप्रिल महिना आमच्या उद्धारकर्त्यांचा महिना आहे.